आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा. 햇살이 너무 좋았어 그냥 모두 좋았어 널 만나서 모든. नमस्कार, मी अक्षय आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण खारघर या ठिकाणी आहोत आणि जगदीश ठाकूर यांचा वाढदिवस मोठ्या उत्सवात त्यांच्या चाहत्याच्या उपस्थितीत पार पडलेला आहे. सर, आपला वाढदिवस मोठ्या उत्सवात पार पडलेला आहे, कशा प्रकारच्या भावना व्यक्त करताय, काय सांगाल आजच्या प्रसंगी? धन्यवाद अक्षयजी, आपण इथे आलात आणि माझे तुम्ही वाईट म्हणजे पुढची रणनीतीसाठी किंवा पुढचा काय विचार आहे त्या संदर्भात विचारलं. आज जर बघितलं, माझा वाढदिवस साजरा इथे होत आहे. माझ्या सर्व घरच्या मंडळींनी, तसेच माझे जे वेगवेगळ्या संघटनेचा मी अध्यक्ष आहे किंवा शिवसेना उपतालुका प्रमुख आहे, माझ्या पदाधिकाऱ्यांची इच्छा होती की आपला वाढदिवस दरवर्षी तुम्ही साजरा करता आणि मोठ्या पद्धतीने साजरा करता, तर ह्या वर्षी पण तुम्ही मोठ्या पद्धतीने साजरा करावा अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली. तर मी पण त्यांना होकार दिला आणि चाहत्यांनी इथे खूप मोठ्या प्रमाणात इथे आले आणि माझा वाढदिवस खूप मोठ्या प्रमाणात आज इथे साजरा झालेला आहे. या वाढदिवसाप्रसंगी कुठले कुठले मान्यवर आले होते, म्हणजे काय सांगाल थोडक्यात? या प्रसंगी आपण जर बघितलं की आज जो प्रभाग 3 खारघर, आता तुम्हाला माहिती आहे पनवेल महानगरपालिकेचा बिगुल वाजलेला आहे आणि फॉर्म भरण्यासाठी शेवटचे 2 ते 3 दिवस राहिलेले आहेत, 2च दिवस राहिलेले आहेत. आणि याच्यामध्ये मी स्वतः इच्छुक आहे प्रभाग 3 मधून. आम्ही शिवसेना शिंदे गटाचा मी उपतालुका प्रमुख आहे, तसेच वैद्यकीय सेनेचा महानगर प्रमुख आहे. आणि माझ्या पक्षाने देखील सांगितलेलं आहे का तुझी उमेदवारी आहे आणि तू तयारी करा आणि लागायचं. आज जर बघितलं तर आमची म्हणजे शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी म्हणजे महायुतीचं जे आहे, महायुती झाली तर मी प्रभाग 3 मधून लढण्यास तयार आहे आणि तसं मला वरिष्ठांनी देखील आदेश दिलेला आहे. आज जर बघितलं, माझ्या वाढदिवसानिमित्ताने जवळजवळ सर्वच पक्षातील उमेदवार जर बघितलं, बीजेपीतले जे काही उमेदवार आहेत ते आले होते, शेकापचे किंवा दुसरे इतर उमेदवार ते देखील आले होते आणि इतर संघटना ज्या वेगवेगळे पक्ष आहेत, इतर वेगवेगळ्या राजकीय अराजकीय संघटना आहेत, त्यांचे सर्व कार्यकर्ते. पण विशेष असा आहे की माझ्या गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ इथे सर्व आले होते. मला खूप आनंद झाला की माझ्या गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी आणि माझा मित्रपरिवार आणि वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी आणि आजचे जे उमेदवार म्हणून आहेत ते देखील आले होते, त्यामुळे मला आनंद आहे. सर, पाहायला गेलं तर परिसरातील आपले चाहते आहेत किंवा आमच्या युट्यूब मधून पाहणारे प्रेक्षक आहेत, त्यांना जगदीश ठाकूर म्हणजे नेमकं कोण आहे, जगदीश ठाकूरनं परिसरातील नागरिकांसाठी कुठले उपक्रम केलेले आहेत, काय संघ केलेला आहे, काय संघर्ष आहे, त्यांनी राजकीय वाटचाल कशा प्रकारचे, थोडक्यात काय माहिती सांगाल सर? नक्कीच. मी प्रथमतः तर माझी परिचय थोडक्यात देतोय. मी जगदीश शांताराम ठाकूर, माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि मी आता LLBच्या 2ऱ्या वर्गामध्ये शिकत आहे. तसं जर बघितलं तर मी चर्मकार संघटनेचा अध्यक्ष आहे. त्याच्यानंतर गाव कमिटी मुरबी याचा मी अध्यक्ष आहे. त्यानंतर तुर्ब्याची संघटना तिचा अध्यक्ष आहे. भाजीपाला म्हणजे आपला आदिवासी संघटना त्याचा अध्यक्ष आहे. बऱ्याच ठिकाणी असं आहे. भूमिपुत्र संघर्ष समिती एक मोठी संघटना आहे, त्याचा देखील मी अध्यक्ष आहे. आणि ह्या वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही बरीच कामं केलेली आहेत. एक माझी मोठी अचिव्हमेंट मी सांगावंसं वाटेल किंवा सांगायला आवडेल की माझ्या मेट्रो स्टेशन जे नवी मुंबई आहे, ते मेट्रोची इथे लाईन आलेली, त्याच्यामध्ये 11 स्टेशन आहे आणि 11 स्टेशनमध्ये 6 स्टेशनला गावांची नावं लागली होती, पण माझ्या गावाच्या स्टेशनला सेंट्रल पार्क नाव लागला होता. आणि तो लढा मी मोठ्या पद्धतीने सर्वांच्या सहकार्याने लढला आणि तिथे एक मोठी अचिव्हमेंट म्हणजे माझ्या गावाच्या स्टेशनला मुरबीपाडा हे नाव पडलेलं आहे. ही माझी मोठी अचिव्हमेंट आहे. त्याचबरोबर जर बघितलं, आदिवासींचा आमचा बरेच प्रश्न होतं, पाण्याचा प्रश्न होता, पाण्याची लाईन टाकली. एक वेळेला असे इन्सिडेंट झाला होता का रस्त्यातून जाताना लाईट नसल्यामुळे साप चावला आणि एक मुलगा वारला होता. तर तिथे आम्ही स्ट्रीट लाईट पालिकेच्या माध्यमातून बसून घेतल्या. पाण्याचा प्रश्न होता, तर गावामध्ये टाक्या बसवलेल्या आहेत. म्हणजे आदिवासी भाजी मार्केटचा प्रश्न तो अंतिम टप्प्यात आहे. असं वेगवेगळं आहे. त्याचबरोबर चर्मकार संघटना, आमचा मंदिराचा मोठा प्रश्न उपस्थित झाला होता. खारघर आपला नवी मुंबई, ठाणे, पनवेल, रायगड याच्यामध्ये चर्मकार मंदिर म्हणजे संत रोहिदास महाराजांचा एकही मंदिर नव्हता. तो मंदिर आमच्या खारघरमध्ये होता, पण सिडकोचे काही
कारणांमुळे किंवा सिडकोच्या जागेवर असल्यामुळे ते मंदिर अतिक्रमणाची कारवाई वगैरे होती, पण तो आम्ही यशस्वीपणे लढा लढलेला आहे आणि ते मंदिर आपल्या खारघरमध्ये झालेलं आहे. त्या शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये ते मंदिर आलेलं आहे. त्याचबरोबर चर्मकारांचा जो स्टॉलचा विषय आहे, स्टॉल परवान्याचा, तो देखील अंतिम टप्प्यामध्ये आले आहेत. ही अचिव्हमेंट आहेत. त्याचबरोबर जर मी अहवाल तर सादर केलेला आहे, त्याच्यामध्ये भरपूर कामं झालेली आहेत. असं गावातील रस्त्यांची कामं आहे, गटारांची कामं आता होत आहे, पाण्याची टाकीचा प्रश्न आहे. ते बरेच कामं आम्ही खासदारांच्या माध्यमातून, श्रीरंग आप्पा बारणे यांच्या माध्यमातून किंवा प्रशांतदादा आमदार यांच्या माध्यमातून आम्ही ते केलेले आहेत. आणि बरेच अक्षय म्हणजे थोडक्यात सांगायला गेले ना तर त्या अहवालाचा एक फोटो तुम्हाला दिला तर बरं होईल, कारण त्याच्यामध्ये पूर्ण माहिती आहे. कारण सांगायला गेलो तर खूप वेळ लागेल. ही माझी अचिव्हमेंट आहे आणि मी स्वतः इच्छुक यासाठी आहे की ज्यावेळी आपण राजकारण किंवा समाजकारण करत असताना राजकारणाची जोड आवश्यक आहे आणि सत्तेमध्ये बोला किंवा त्या सदनामध्ये असणं गरजेचं आहे. किंवा सदनाच्या बाहेर राहून आम्ही कोरोनाच्या महामारीमध्ये आम्ही आमच्या गावामध्ये लसीकरण केंद्र आणू शकलो. त्याबरोबर आम्ही बऱ्याच ठिकाणी अन्नदान वगैरे केलेले आहेत. त्याच्याबरोबर जे आपले ते स्टिप्स आले होते, म्हणजे ते आयुर्वेदिक औषधे आले होती कोरोनाची, ते वाटप असेल, सॅनिटायझर वाटप असेल, असे बरेच केलेले आहेत. पण मला असं प्रामाणिक वाटतंय की ह्या गोष्टी म्हणजे सामाजिक कार्यकर्ता म्हणून करत असताना राजकारणाची कुठेतरी जोड मिळाली. त्याचबरोबर जर सदनामध्ये जर गेलो तर ते प्रश्न मी चांगल्या प्रकारे मांडू शकतो आणि ते चांगल्या प्रकारे सोडू शकतो. माझ्या प्रभागामध्ये बरेच प्रश्न पण आहेत, सुधारणा पण झालेल्या आहेत, पण प्रश्न आहेत. ते प्रश्न सोडवण्यासाठी माझी अशी इच्छा आहे की मी त्या सदनामध्ये जावं. त्यासाठी मी महानगरपालिका प्रभाग 3 मधून लढवण्यास इच्छुक आहे. सर, आज वाढदिवस झालेला आहे आणि वाढदिवसाच्या दिवशी कुठला संकल्प केलेला आहे, काय सांगाल? वाढदिवसामध्ये ते एक संकल्प आहे, तर मी एक जीवनभर विद्यार्थी राहणार आहे. माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे, तरी पण मी आता LLB-च्या दुसऱ्या वर्गामध्ये शिकत आहे. अजून मला शिकायचं आहे. आणि दुसरा संकल्प बोलला की समाजसेवा आहे ना, खरंच म्हणजे आमच्या जे काका आहेत खारघर शहर प्रमुख, माजी शहर प्रमुख, ज्यांनी खारघरमध्ये शिवसेना स्थापन केली, त्यांच्या माध्यमातून मी समाजकारणामध्ये आलो आणि आता राजकारणामध्ये सक्रिय झालेला आहे. त्यांचा जो वसा आहे का शेवटच्या माणसापर्यंत मदत पोहोचली पाहिजे, शेवटच्या माणसाला आपला काहीतरी उपयोग झाला पाहिजे. त्यासाठी माझ्या संघटना जर बघितल्या कुठल्या आहेत, आदिवासी असेल, चर्मकार असेल, म्हणजे खालच्या जातीपासून वरच्या जाती, मी खालची जात वरची जात मानत नाही. ज्यांना लोकांनी दुर्लक्षित केलेलं अशाकडे मी लक्ष देतो. आणि माझा संकल्प हेच आहे, जे काही आमचा प्रश्न राहिलेत, गावातील आमचा तलावाचा प्रश्न आहे, त्याच्यानंतर सर्वात मोठा माझा प्रश्न आहे समाज हॉलचा प्रश्न आहे, त्याच्यानंतर मुलांच्या क्रिकेट ग्राउंडचा, या माझ्या गावातील आणि दुसऱ्या प्रभागातील जे प्रश्न आहेत ते प्रामाणिकपणे सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि माझ्या वाढदिवसाच्या दिवशी हाच संकल्प करणार आहे का जास्तीत जास्त जी कामं पेंडिंग आहेत ती पूर्ण करायचा प्रयत्न करीन. आणि मला निश्चित विश्वास आहे का माझा जो मतदार राजा आहे, माझ्या गावातील असेल, माझ्या प्रभागातील आहे ना, ते मला नक्कीच संधी देतील आणि मी त्या पालिकेमध्ये असेल असा मला विश्वास वाटतो. आणि हाच माझा संकल्प आहे का राजकारणामध्ये सक्रिय होऊन सभागृहात जाऊन त्यांचा प्रश्न मांडणं आणि ती कामं कंप्लीट करून घेतले. हा माझा या वाढदिवसाचा संकल्प आहे. हे होते जगदीशजी ठाकूर. त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध संकल्प केलेला आहे आणि परिसरामध्ये कुठले उपक्रम राबवले आहेत ते देखील आपल्या माध्यमातून सांगितलेलं आहे. आणि आपली काय प्रतिक्रिया असेल तर कमेंटद्वारे अवश्य कळवा. कॅमेरामन पद्माकर कांबळे, अक्षय कांबळे आणि आदर्श लाईव्ह न्यूज चॅनल तर्फे देखील जगदीश ठाकूर यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. इथंच थांबतो. कॅमेरामन पद्माकर कांबळे, अक्षय कांबळे, खारघर, नवी मुंबई. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमचा प्रत्येक इव्हेंट आता थेट लाईव्ह यूट्यूब आणि फेसबुकवर आदर्श लाईव्ह न्यूजला संपर्क करा आणि तुमचा कार्यक्रम पोहोचवा हजारो लोकांपर्यंत. संपर्क अक्षय कांबळे 96 19 88 00 95 आणि 96 53 11 95 23.